गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील पाठात आपण इस्त्रीबद्दलची माहिती शिकलेलं, गिझरची शिकलेलं आणि हीटरची. आता पुढचे काय आपलं ते आहे इलेक्ट्रिक बेलची फिटिंग आणि दुरुस्ती. तर आपल्याला इलेक्ट्रिक बेलची म्हणजे जे विद्युत बेल सगळ्यांनाच माहीत आहे, ज्याला डोअर बेल म्हणतो आपण. ऑफिसमध्ये बेल वापरतात ती बेल, तिच्याबद्दलची आपण माहिती शिकणार आहे. तिचं कार्यतत्व, तिचे प्रकार, तिची रचना कशी आहे, तिची कार्यपद्धत, ती कशी वर्किंग करते, त्याच्यामध्ये काही दोष फॉल्ट तयार होतात काय, त्याची कारणं काय आहेत, याबद्दलची माहिती आपण या पाठातून शिकणार आहोत. आता महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की 1ली ते 12वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 25% कमी करायचा आहे. तो आता शिक्षण मंडळाने कमी करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते कमी करणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो 25% कमी होणार आहे. तो आता कोणता कमी होणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. तरी आपण सुरुवातीचे जे पार्ट आहेत, जे युनिट्स आहेत, ते आपण कंटिन्यू तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देतच राहू. ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस ते आपले 25% अभ्यासक्रम आपल्या याच्यातून वगळला जाणार आहे. तर आपलं दुसरं युनिट जे आहे ते आहे इलेक्ट्रिक बेलचं. आता विद्युत बेल याची आपल्याला ओळख तर तुम्हाला मी सांगितलीच आहे की जिची आपल्याला कोणाला सूचना देण्यासाठी किंवा अलर्ट करण्यासाठी ज्या बेलचा वापरला जातो तिला विद्युत बेल म्हणतात. म्हणजे जे इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्यानं वर्किंग करत असते. आता त्याचे 2 प्रकार आहेत. बेल वाजण्याच्या प्रकारावरून प्रकार पडतात. बेल कशी वाजते त्याच्या कार्यानुसार तिचे प्रकार पडलेले आहेत. ते पहिला प्रकार जो आहे सिंगल स्ट्रोक बेल. म्हणजे सिंगल स्ट्रोक म्हणजे त्या घंटेवरती एकच स्ट्रोक पडतो म्हणजे ती बेल वाजते, त्याला सिंगल स्ट्रोक म्हणतात. व्हायब्रेटिंग म्हणजे व्हायब्रेट म्हणजे सतत ट्र असा आवाज देणारी कंटिन्यू, तिला व्हायब्रेटिंग बेल म्हणतात. 3 नंबरचे सध्या बजर म्हणतात त्याला. आधुनिक काळामध्ये आता बेलची जागा बजर घेत आहे. बजर म्हणजे ट्ररसारखा आवाज येतो. डोअर चॉईस, जिला आपण डिंग डॉंग बेलसुद्धा म्हणतो. 5वी आहे बेल इंडिकेटर. बेल इंडिकेटर म्हणजे बेल वाजता तिथं एक लाईट लागतो, म्हणजे समोरच्याला समजते की कोणत्या रूममधून बेल वाजलेली आहे, तिथं लाईट लागलेली आहे. त्याला बेल इंडिकेटर म्हणतात. म्हणजे त्याला एक इंडिकेटिंग लॅम्पसुद्धा लावलेला असतो. 6 नंबरचे आहे सॉलिनेट. सॉलिनेट कॉईलवरून पडणारे प्रकार. हे सॉलिनेट म्हणजे जे कॉपरच्या कॉईलचा वापर करून बेल बनवलेले असतात, तर त्याला म्हणतात सॉलिनेट. सॉलिनेटचं काम काय आहे, त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह जर वाहला तर त्याच्यामध्ये चुंबक तयार होते आणि चुंबक हा त्या मेटलच्या धातूला ओढून आकर्षित करून घेतो आणि ती घंटी वाजत असते. अशा प्रकारे त्याला सॉलिनेट म्हणतात. त्याच्यामध्ये एक सिंगल सॉलिनेट म्हणजे त्याच्यामध्ये एकच कॉईल असते. डबल सॉलिनेट म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॉईल बनवलेले असतात. कॉईल हे सुपर इनॅमल्ड कॉपरपासून बनवलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र चांगल्या प्रकारे तयार होत असते. म्हणून त्याला जे इनॅमल्ड कॉपर वगैरे वापरतो आपण, जे आपण मोटरमध्ये, फॅनमध्ये, मिक्सरमध्ये वापरलेली असते, त्या तारेचा वापर करून सॉलिनेट तयार केलेला असतो. आता याची रचना कशी आहे, याच्यामध्ये सिंगल स्ट्रोक बेलची रचना अशी आहे. जेव्हा विद्युत पुरवठ्याशी जोडली जाते तेव्हा त्याचा हॅमर एकदाच घंटेवर आदळतं. सिंगल स्ट्रोक म्हणजे एकच स्ट्रोक, एकच मार म्हणजे एकदा आढळतं व इलेक्ट्रिक करंट बंद होताच हॅमर मूळ स्थितीत जातो. म्हणजे आधी ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी परत जातो. बेलची रचना ही आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आहे. आकृतीत म्हणजे खाली आकृती दाखवलेलीच आहे आपल्याला, तुम्हाला त्या आकृतीत दिसूनच जाईल. यामध्ये 2 सॉलिनेट असतात. आर्मेचर असतो, हॅमर असते. हॅमर म्हणजे एक स्ट्रोक जो घंटा वाजवण्यासाठी केला जातो. घंटी आणि बॅकलाईटची फ्रेम, जी बॉडी असते तीही बॅकलाईटपासून बनवलेली असते. म्हणजे बॅकलाईट हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, याच्यात उपयोग केलेला असतो. आता याची बॉडी फ्रेम सांगायला पहिली आहे, याची रचनेतला पहिला भाग जो आहे तो आहे बॉडी. आणि वरचा भाग, या दोन्ही भागाच्या मधामध्ये हे बाकीचं मटेरियल वापरलं असेल, जसं की सॉलिनाईट, घंटी, स्ट्रोक, हॅमर हे वापरलेलं असतं. आता बेसवर सॉलिनाईट कॉईल, आर्मेचर संच आणि घंटी बसवतात. हे सर्व घटक बसल्यानंतर त्यावर झाकण लावले जाते. झाकण म्हणजेच कवर असते. 2 नंबरचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. आता सॉलिनाईट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट हे एकच शब्द आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे सॉलिनाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट, दोघांचं कार्य एकच आहे, चुंबकीय क्षेत्र तयार करणे. म्हणजे बेलमध्ये एक तर काहीमध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट वापरले असतात. आता आपण बघितलं सिंगल स्ट्रोक, डबल स्ट्रोक, सिंगल कॉईल, डबल कॉईल असं असतात. तर काही बेलमध्ये
मी आधी सांगितले 100 इनॅम्बल्ड कॉपर वायरपासून हे बनवलेले असतात. याच्यावर PVCची किंवा बॅकलाईटची बॉबिन गुंडाळलेली असते. या कॉईलच्या गाभ्यात कोअर असतो आणि त्याच्या सिरीजमध्ये ते जोडलेले असतात. कॉईलच्या गाभ्यात कोअर असतो आणि त्या कोअरच्या सिरीजमध्ये हे जोडलेले असतात. काय? सॉलिनॉइड आणि इलेक्ट्रॉड, आणि त्यांचे टोके हे टर्मिनलला आणून जोडलेले असतात. म्हणजे त्याच्यामधून जे 2 टोकं बाहेर निघतात, एका कॉईलमधून 2 टोकं जे बाहेर निघतात, म्हणजे सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक, हे 2 जे टोकं आहेत हे कुठे जोडलेले असतात? टर्मिनल बॉक्समध्ये, तिथंच आपल्याला सप्लाय द्यायचा आहे तिथं आणून जोडलेले असतात. 3 नंबर आहे आर्मेचर. आता आर्मेचरचं काय काम आहे? तो काय करतो? आर्मेचरचा निम्मा भाग किंवा त्यापेक्षा जास्त भाग हा सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो. आता आर्मेचरचा निम्मा भाग हा कोणत्या धातूपासून बनवलेला असतो? सॉफ्ट आयर्नपासून. इथं तुम्ही अंडरलाईन करून घेतलं तरी चालते. सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो. म्हणजे जर प्रश्न विचारला तुम्हाला किंवा रिकाम्या जागा आले तर घंटीचा जो आर्मेचर आहे हा कोणत्या धातूपासून म्हणजे कशापासून बनवलेला असतो? तो सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो. त्याच्या अर्ध्या भागांमध्ये स्प्रिंगचा गुणधर्म असलेली कडक पट्टी असते. एक स्प्रिंग म्हणजे स्प्रिंगसारखा असा दाबला की दबून जातो आणि सोडला की मोठा होतो, तशा प्रकारची एक पट्टी बसवलेली असते. तिच्या पुढे हे असते, तिच्या पुढे तोंडाशी धातूची छोटीशी गोळी असते. आर्मेचरचे एक टोक स्थिर असते तर दुसरे टोक मोकळे असते. आर्मेचरवर खालील ॲडजस्टिंग स्क्रूची आवश्यकता असते, म्हणजे तिथं योजना केलेली असते. त्या स्क्रूच्या सहाय्याने तुम्हाला त्या स्प्रिंगला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. लहान मोठं ढिलं किंवा फिट करायचं असेल तर आपण त्याला ॲडजस्टिंग म्हणतो, म्हणजे त्याला जसं पाहिजे तसं आपण ती करू शकतो. चौथा आहे घंटी. घंटी म्हणजे हे स्टील किंवा पितळची वाटी आहे. म्हणजे जी घंटीची जे वापरलेलं जे मटेरियल आहे ते कशाचं? स्टीलचं आहे किंवा पितळचं वापरलेलं असते. याचा बेस निमुळत्या भागात असतो. निमुळता म्हणजे असा गोल पण असा खाली घसरणारा भाग असतो आणि तो स्क्रूच्या सहाय्याने बसवलेला असतो. या वाटीवर टोल आपटतात. टोल म्हणजे तो जो हॅमर आदळतो त्यावेळेस त्याच्यात आवाजाची निर्मिती होते, म्हणजे ध्वनी निर्मित होतो, म्हणजे साऊंड तयार होतो आणि घंटी वाजत असते. तर म्हणजे असे याची रचना जी केलेली आहे ते 4 भागामध्ये केलेली आहे. पहिलं जे बॉडी फ्रेम आहे, दुसरं आहे इलेक्ट्रोमॅग्नेट, तिसरं आहे आर्मेचर, चौथं आहे घंटी. असे 4 भागांपासून ही घंटी तयार होत असते. आता पहिली जी आहे सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत. आता सिंगल स्ट्रोक बेल जे आहे म्हणजे एकदा आदळते फक्त, नंतर ती परत आपल्या जागेवर परत येते, त्याला म्हणतात सिंगल स्ट्रोक. हे कशी कार्य करते? तर विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते. म्हणजे विद्युत बेलला आपण ज्यावेळेस सप्लाय जोडतो ना आणि ती पुश बटन असते, म्हणजे जोपर्यंत तुम्ही पुश करता तोपर्यंत त्यातून विद्युत प्रवाह वाहतो आणि त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती तयार होते. त्यामुळे काय होते? आर्मेचरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटकडे आर्मेचर हा इलेक्ट्रोमॅग्नेटकडे आकर्षिला जातो व टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. म्हणजे तो आर्मेचर जो आहे तो मॅग्नेटकडे, म्हणजे जिथं सॉलिनॉइडमध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबक तयार होत असते तिथं तो आकर्षिला जातो. त्याच्यामुळे काय होते? घंटीवर तो हॅमर आदळतो आणि घंटी वाजते. यामध्ये प्रवाह खंडित होत नाही तोपर्यंत बेल वाजत राहते. म्हणजेच यामध्ये प्रवाह खंडित होत नाही जोपर्यंत तुम्ही पुश बटन हे दाबलेलंच राहील. जोपर्यंत तुम्ही ते पुश बटन दाबून ठेवता तोपर्यंत ती घंटी वाजतेच, म्हणजे तोपर्यंत विद्युत प्रवाह वाहतच राहतो. बटनावरून तुम्ही हात काढला म्हणजे करंट बंद होतं आणि घंटी वाजत नाही, कारण त्यातलं चुंबकत्व नष्ट होते. जोपर्यंत करंट आहे तोपर्यंत त्यामध्ये चुंबक निर्माण होत असते. तर अशा प्रकारे बेल पुश एकदा दाबला असता एकच टोल पडतो व बेल पुशवरील दाब काढून पुन्हा दिल्यास दुसरा टोल पडतो. याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदाच टोल वाजतो, म्हणून तिला सिंगल स्ट्रोक बेल असेही म्हणतात. आता ही डायग्राम तुम्हाला काढून घ्यायची आहे, तुमच्यासमोर आहेच. त्यानंतर घरगुती सिंगल स्ट्रोक बेल, याच्यामध्ये आर्मेचर दाखवलेला आहे, सॉलिनॉइड कॉईल, आयर्न फ्रेम, गॉंग म्हणजेच ती घंटी, गॉंग स्क्रू म्हणजे ती घंटी फिट करण्यासाठी जो ॲडजस्टिंग स्क्रू बसवलेला असतो त्या स्क्रू, हॅमर आणि क्लॅपर. हॅमर म्हणजे तो घंटी वाजवण्यासाठी जो आदळतो त्याला हॅमर म्हणतो. ही सिंगल स्ट्रोकची आकृती आहे, हिला पण तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता आहे व्हायब्रेटिंग
किंवा कंटिन्युअस. व्हायब्रेटिंग म्हणजे व्हायब्रेट तुम्हाला माहिती आहे, सर्वांच्याकडे मोबाईल आहेत, व्हायब्रेट कसे होतात त्या प्रकारची बेल असते. कंटिन्युअस म्हणजे अखंड चालणारी रिंग बेल तिला म्हणतात. आकृती तुमच्या समोर आहे, झूम करून दाखवतो. याच्यामध्ये आहे हे आकृती अशी काढायची आहे व्हायब्रेटिंग बेलची, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे काढता येईल. कॉन्टॅक्ट स्क्रू, आर्मेचर, जे टर्मिनल्स आहेत, जे सॉलिडमधून 2 टोकं बाहेर काढलं तर टर्मिनल्स म्हणतात, ज्याला आपल्याला सप्लाय द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एन आणि एल दाखवलेलं आहे. एन म्हणजे न्यूट्रल, एल म्हणजे लाईन, म्हणजे फेज आणि लाईन हा एक शब्द कॉमन आहे. इथं एल म्हणजे लाईन वापरलेलं आहे, म्हणजेच तिथं आपल्याला फेज जोडायचा आहे. हॅमर, गॉंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेट्स हे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना आहे. व्हायब्रेटिंग बेलची रचना हे खालील म्हणजे वरील आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे असते. यामध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट असतात, ॲडजस्टिंग स्क्रू असतो, आर्मेचर असतो, हॅमर असतो, घंटी आणि फ्रेम एवढ्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. आता ही बेल काय असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्त्व करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय, की जर एखाद्या कॉईलला तुम्ही विद्युत प्रवाह दिला तर त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माणामध्ये चुंबकीय शक्ती तयार होते, त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजेच बेल पुश दाबताच विजेचा प्रवाह हा बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल, आर्मेचर, कॉन्टॅक्ट स्क्रू मार्फत न्यूट्रलला मिळताच सर्किट पूर्ण होते. त्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती म्हणजेच मॅग्नेट तयार होऊन आर्मेचर हा घंटीकडे आकर्षिला जातो व घंटी वाजते, म्हणजे घंटीमधून आवाज निर्माण होतो. त्या क्षणी काय होते, आर्मेचर आणि कॉन्टॅक्ट स्क्रू यात अंतर पडून करंटचा मार्ग खंडित होतो. करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबक शक्तीचा नाश पावतो, म्हणजे चुंबक शक्ती नष्ट. खंड पडतो म्हणजेच बंद पडतो. जर करंट नसेल तर चुंबक शक्ती तयार होत नाही, चुंबक शक्ती तयार झाली नाही तर घंटी म्हणजेच बेल वाजणार नाही. हे याची कार्यपद्धत आहे. आता त्याच्यामध्ये काय असते, स्प्रिंग टेन्शन असलेली पट्टी जी असते स्प्रिंगसारखी, ती कॉन्टॅक्ट स्क्रूला एकमेका चिकटत असतात आणि पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर वर्णन केलेली क्रिया वारंवार घडत राहते. म्हणजेच चुंबकीय शक्ती तयार झाली की घंटी वाजत राहते, चुंबकीय शक्ती तयार झाली की आर्मेचर आकर्षिला जातो आणि घंटी वाजत राहते. ही प्रक्रिया जसा करंट वाजत राहील तशी चुंबक शक्ती तयार होत राहते. असे हे कार्य कंटिन्यू चालत राहते. म्हणजे जो बेल पुशपर्यंत दाबत राहतात त्याच वेळेस तुमची घंटी वाजते. हे असं आहे. म्हणजेच बेल पुश दाबल्यानंतर विद्युत प्रवाह वाहतो आणि विद्युत प्रवाह वाहून तो इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये चुंबक शक्ती तयार होते आणि चुंबकीय शक्ती तयार झाल्यानंतर तो आर्मेचर आणि हॅमर आकर्षित जाऊन घंटी वाजते. ही कार्यपद्धत कंटिन्यू चालत राहते. आता हे बजर, आता काही वेळा बजरच्या ऐवजी बेलच्या ऐवजी बजरचा वापर करतात. यामध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश नसल्यामुळे आवाज टरटर असा कमी येतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो. बजर विविध आकारात आणि रंगामध्ये बाजारात उपलब्ध आहे, परंतु त्याची कार्यपद्धत सारखीच असते. म्हणजे बजरची कार्यपद्धतसुद्धा ही विद्युत बेलसारखीच आहे. जशी आपण सिंगल स्ट्रोक, डबल स्ट्रोक बघितली तशी त्याची कार्यपद्धत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटच्या सर्व कार्य करते. म्हणजेच कार्यपद्धत ही कशी आहे, बेल पुश स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत पूर्ण होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलकडे आकर्षिला जातो. आकर्षल्यानंतर काय होतं, AC सप्लायच्या गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट म्हणजेच व्हायब्रेटिंग निर्माण होते आणि आवाज येतो. म्हणजे बजर हे असंच काम करते जसं इतर विद्युत बेल काम करतात. बजरची आकृती हे तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये काही नाही, आर्मेचर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे, म्हणजे सिंगलच याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेट वापरलेलं आहे, म्हणजे ज्याला म्हणतात आपण सॉलिड, आणि बेस प्लेट आणि सप्लाय कार्ड म्हणजेच केबल. एवढाच फक्त बजरमध्ये वापर केलेला असतो. डोअर चॉईस म्हणजे डिंग डॉंग बेल, म्हणजे जसं टिंग डॉंग असा आवाज येतो त्याला म्हणतात डिंग डॉंग बेल, आपण टिंग डॉंग म्हणतो. याच्यामध्ये कवर आहे, मेटल स्ट्रीप आहे, आर्मेचर आणि मॅग्नेटिक कॉईल. मॅग्नेटिक कॉईल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेट. याची रचना तशीच आहे, आकृती दाखवल्याप्रमाणे विविध आकारामध्ये
रंगांमध्ये डोअर चॉईस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, म्हणून याला डिंगडॉंग बेल म्हणतात. सर्व डोअर चॉईस कार्यपद्धती सारखीच असते. या धातूच्या 2 पट्ट्या, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल असते आणि ती पातळ सुपर इनॅमल्ड कॉपर वायरच्या बॉबिनवर गुंडाळलेली असते. बॉबिन म्हणजेच जी एक बॅकलाईट किंवा एक PVCचं पाईप असतो, त्याच्यावरती ते सुपर इनॅमल्ड कॉईल जसे आपले धागा गुंडाळलेला असतो तशाप्रमाणे ती कॉईल त्याच्यावरती गुंडाळलेली असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे PVC बेसवर रबर ग्रोमेटच्या सहाय्याने धातूच्या 2 ॲल्युमिनियम पट्ट्यांच्या एकमेकांसमोर धातूच्या 2 ॲल्युमिनियमच्या पट्ट्या एकमेकांसमोर अडकवून ठेवलेल्या असतात. या दोन्ही पट्ट्यांच्या मध्यभागी इलेक्ट्रोमॅग्नेट असते, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटला पकड येण्यासाठी 2 ॲल्युमिनियमच्या पट्ट्यांचा वापर करून त्याला बसवलेलं असते. डोअर चॉईसची कार्यपद्धत काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरच हे काम करते. बेल पुश दाबला की विद्युत प्रवाह वाहतो. विद्युत प्रवाहाला की त्याच्यामधून चुंबकीय शक्ती निर्माण होते. चुंबकीय शक्ती निर्माण झाली की हॅमर एका दिशेने ओढला जातो आणि ओढला जाऊन डिंग असा आवाज येतो. बेलपुशवरील बोटाचा दाब काढताच इलेक्ट्रिक करंटचा मार्ग खंडित होतो, त्यामुळे चुंबक शक्ती नष्ट होते आणि हॅमर स्प्रिंग दाबामुळे मूळच्या जागी जोरात येऊन तो विरुद्ध बाजूच्या पट्टीवर आदळतो, म्हणजे ओढांग असा आवाज येतो. अशा प्रकारे डोअर चॉईसमधून डिंग डॉंग आवाजाची निर्मिती होते. आता सर्व बेलची कार्यपद्धती एकच आहे. करंट गेला, चुंबक तयार झालं, चुंबकामुळे ते आकाशात जातं आणि घंटे वाजते. म्हणजे सर्व कारण हे चुंबकीय परिणामावर विद्युत बेल हे कार्य करत राहते. विद्युत बेलचे कार्यतत्व काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला विद्युत पुरवठा जोडताच त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते. आर्मेचर ओढला जाऊन घंटेवर जोड आदळतो, तेव्हा विद्युत पुरवठा बंद होतो, तेव्हाच आर्मेचर मूळ स्थितीत जातो. म्हणजेच विद्युत बेल इलेक्ट्रिक करंटच्या चुंबकीय तत्वाच्या परिणामावर कार्य करते. थोडक्यात म्हणजेच विद्युत शक्तीचे चुंबकीय शक्तीत आणि चुंबकीय शक्तीचे यांत्रिक शक्तीत आणि यांत्रिक शक्तीचे ध्वनी लहरीमध्ये रूपांतर करण्याचे काम विद्युत बेल करते. आता या वाक्यावर तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचं चालते, कारण विद्युत शक्ती ज्या आपण सप्लाय देतो त्या शक्तीचं रूपांतर हे चुंबकीय शक्तीमध्ये केलं जाते, म्हणजेच मॅग्नेटमध्ये केलं जाते. आणि मॅग्नेटिक पॉवरचं रूपांतर हे मेकॅनिकल पॉवरमध्ये केलं जाते, म्हणजेच यांत्रिक शक्तीचे रूपांतर ध्वनी लहर केलं जाते. म्हणजे मेकॅनिकल पॉवरचा साऊंडमध्ये केलं जातं, म्हणजेच यांत्रिक शक्तीचं रूपांतर हे ध्वनी लहर करण्याचं काम केलं जाते. असं कार्य त्या विद्युत बेलमध्ये होत राहते, म्हणून याला विद्युत बेल असे म्हणतात. हे वाक्य अंडरलाईन करून घ्यायचं आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसते, मी कॉन्स केलेलं आहे, ते लिहून घ्यायचं आहे, अंडरलाईन करून घ्यायचं. हे बरेच वेळा विचारलं जाऊ शकते, किंवा उदाहरणार्थ थोडक्यात जर सांगायचं म्हटलं विद्युत बेलचं कार्य, तर तेच तुम्ही एवढं लिहिलं तरी भरपूर आहे. विद्युत शक्तीचं रूपांतर चुंबक शक्तीमध्ये, चुंबक शक्तीचं रूपांतर यांत्रिक शक्तीमध्ये आणि यांत्रिक शक्तीचं रूपांतर ध्वनी लहरीमध्ये, असं तुम्ही करू शकता. आता विद्युत बेल, बजर याच्यामध्ये दोष निर्माण होतात. ते दोष कोणते कोणते आहेत? तर दोष असा आहे की पहिला तुम्हाला ते विद्युत बेल चालूच होत नाही, डोअर चॉईस कार्य करत नाही, म्हणजे ते काम करत नाही. त्याचं कारण काय असू शकते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल तुटलेली असेल, ज्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती तयार होत असेल, त्याची कॉईल जे ते तुटलेली असू शकते. मग त्याच्यावर उपाय काय? तुम्ही बेलला सप्लायपासून अलग करून घ्या. जर तुम्हाला तपासायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला बेलला हे विद्युत पुरवठ्यापासून तुम्हाला वेगळं करून घ्यायचं आहे. नंतर सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्यानं जोडणी करून तपासायचं आहे. जर लॅम्प पेटत नसेल तर कॉईल हे ओपन आहे. जर समजा लॅम्प पेटला नाही तर त्याचा अर्थ असा आहे की ती कॉईल खरोखर तुटलेली आहे, म्हणजेच ओपन आहे. कॉईल ओपन असल्यास पहिल्या कॉईलच्या आकाराची व क्षमतेची नवीन कॉईल बसावी, म्हणजे ती कॉईल काढून घ्यायची आहे. जेवढी क्षमता होती, जेवढे टर्न्स असतात, ज्या साईजचा तार वापरल्या त्याच प्रकारची कॉईल तुम्हाला परत बसून घ्यायची आहे नवीन. दुसरं कारण असू शकते कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला झाला असेल. जो कॉन्टॅक्टचा स्क्रू आहे तो लूज झाला असल्यामुळे सुद्धा बेल वाजत नाही कधी कधी किंवा चालू होत नाही. तसं काय? मग तो स्क्रू तपासून घ्यायचा आहे. त्याचं अंतर वाढलं असेल तर त्याला फिट करून घ्यायचं आहे, घट्ट करून पिळून घ्यायचं आहे आणि आर्मेचरशी कॉन्टॅक्ट होईल अशा रीतीने त्याला टेकून घ्यायचं आहे.
टर्मिनलमध्ये वायर निघाली असेल, तिसरं कारण आहे, किंवा जे टर्मिनल बॉक्स आहे जिथं आपण सप्लाय कार्डच्या वायरा जोडत असतो, सप्लाय देतो, फेज न्यूट्रल देतो, तिथली वायर निघाली असेल तर ते पाहणी करून घ्यायचे आणि निघाली असेल तर तिला जोडून पुन्हा चालू करून घ्यायचं आहे. बेल पुन्हा दाबताच फ्यूज उतरतो, म्हणजे बेल दाबताच जर फ्यूज जात असेल तुमच्या घरामधला तर काय असेल, शॉर्ट सर्किट झालं असेल. शॉर्ट सर्किट असेल म्हणजेच दोन वायरा एकमेकाला टच झाल्यामुळे, म्हणजे फेज न्यूट्रल एकत्र आल्यामुळे बऱ्याच वेळा शॉर्ट सर्किट होते. तर ते तपासून घ्यायचं आहे. जर कुठं शॉर्ट झालं असेल तर त्याला वेगळं करून घ्यायचं आहे. की कुठं इन्सुलेटिंग मटेरियल निघालं असेल तर त्याला इन्सुलेशन टेप लावून गुंडाळून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. कॉईल शॉर्ट झाले असतील तर काय करायचं आहे, कॉईल नवीन बसून घ्यायचं आहे, पहिले तपासून घ्यायचं आहे, नंतर परत नवीन कॉईल टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये दक्षता अशी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलची जोडणी सिरीजमध्ये करायची आहे, सिरीजमध्येच करायची आहे. जोडणीच्या ठिकाणी कार्बन स्पॉट आले असतील तर ते सॅड पेपरनं साफ करून घ्यायचे आहेत. विद्युत बेल नेहमी सप्लायच्या सिरीजमध्ये जोडून तपासणी करावी, त्यामुळे सप्लाय कार खंडित होईल